नमस्कार मंडळी, केळीचे पान या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण घावणे बनवणार आहोत। घावण्याबरोबर खायला आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। त्याकरता साहित्य घेतले: खोबरे, जिरे, आले लसूण, मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची असं आपण साहित्य घेतले। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खोबरे आधी आपल्याला थोडेसे फिरवून घ्यायचे आहे आणि मग पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी कापून टाकायची, त्यामुळे ते पटकन बारीक होते। आपण जे मंडळी मिक्सरमध्ये जे वाटून घेतलंय त्याला आता चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे। तर आता आपण राई टाकणार आहोत आणि त्यावर चटणी टाकायची आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची। राई तडतडली की चटणी त्यावर टाकून द्यायची। एक चमचाभर साखर टाकायची, जेणे चटणीला चांगली चव येते। आता आपण आपल्याला घावणे करायचे, त्याचं पीठ तयार करतोय। त्याकरता एक वाटी तांदळाचं पीठ घेतले, थोडं मीठ आणि पाणी। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पीठ पातळ होता कामा नये आणि जास्त घट्ट होताही कामा नये। लागत पाणी आपण त्याला टाकायचं आहे। घावणे पीठ आपण मंडळी तयार करून घेतलंय। आता आपल्याला ते घावणे काढायचे आहेत, तर आपण ते प्रोसेस चालू करू। मंडळी, आपण पीठ आता कालवून घेतलेलं आहे। आता आपल्याला घावणे करायला घ्यायचे आहेत। त्याकरता कांद्याने तेल फिरवून घ्यायचं सगळीकडे। घावणे आपले तयार आहेत। आपण चटणीसोबत खाणार आहोत। तुम्ही रेसिपी ट्राय करा। आमच्या केळीचे पान या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।